साताऱ्यात उमेदवारी उदयनराजेंची कॉलर टाईट. साताऱ्याचं ठरलं, नाशिकचं काय? छगन भुजबळ नाशिकमधून लढणार. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झाली आहे. 18 तारखेला मी फॉर्म भरणार आहे. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. माझ्याबद्दल काय जरी असलं, भ्रष्टाचाराचं कुठं जरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल, हे तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या. जर शोध घेतला तर 18 तारखेला मी फॉर्म भरणार नाही. आणि तोपर्यंत तुम्हाला मिळालं नाही तर नंतर जरी मिळालं तर ज्यावेळेस विड्रॉलची डेट आहे त्यावेळेस माघार घेऊ. साताऱ्यात उदयनराजे भोसले आता भाजपच्या तिकिटावर रणांगणात उतरतील. त्यांच्या समोर आव्हान असेल ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचं. साताऱ्याचं जरी ठरलं असलं तरी नाशिकचं काय हाच प्रश्न आहे. कारण साताऱ्याची जागा ही खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची. लोकसभेसाठी साताऱ्याची जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडावी लागली आहे. तेव्हा अजित पवारांच्या पक्षाला नाशिकची जागा मिळणार का याची चर्चा रंगतीये. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात अजित पवारांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा मिळणार का? नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे असल्यानं ती जागा एकनाथ शिंदे सोडणार का? नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ लढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उदयनराजे भोसलेंना अजित पवार गटानं साताऱ्यातून घड्याळावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र उदयनराजेंनी ती धुडकावून लावली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली. साताऱ्याची जागा भाजपला सोडण्याच्या बदल्यात नाशिकची जागा पत्रात पाडून घ्यायची असा प्रस्ताव अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचं समजतंय. साताऱ्यासाठी उदयनराजेंचं नाव जाहीर झाल्यानं नाशिकमधून भुजबळांचं नाव निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. त्यामुळं विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.